नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालनामध्ये शुद्ध भाषा बोलावी की गावठी भाषा बोलावी हा अत्यंत महत्वाचा विषय घटक मी आपल्यासाठी घेऊन आलोय. अनेकांनी मला विचारलं की सर, सूत्रसंचालन करत असताना आपली गावठी भाषा वापरावी की शुद्ध भाषा, तर याबद्दलची माहिती आम्हाला द्या. तर मी त्यासाठीच व्हिडिओ बनवतोय. तर मी आपल्या सर्वांना सांगेल की निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल सूत्रसंचालन आणि भाषणासाठी वाहिलेला परिपूर्ण आणि एकमेव मराठी यूट्यूब चॅनल, जो दररोज गेले अनेक वर्ष सातत्यानं तुम्हाला मोफत सूत्रसंचालन आणि भाषण शिकवतोय. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपण कमेंट्स करत नाही तर कमेंट्स देखील करा, ही आपल्याला विनंती. आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रांनो, शुद्ध भाषा म्हणजे काय हे प्रथम आपण समजावून घेऊया. मग शुद्ध भाषा म्हणजे व्याकरण दृष्ट्या बरोबर, अचूक, सभ्य, सुसंस्कृत आणि ती सर्वांना समजणारी भाषा, ती म्हणजे शुद्ध भाषा आहे. मग आपण बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीनं सूत्रसंचालनामध्ये बोलत असतो, भाषण करताना बोलत असतो. उदाहरणार्थ, चुकीचं कसं बोलतो तर ते पहा, आणि आपण बरोबर कसं बोलावं ते देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. चुकीचं कसं बोलतोय, आता आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. हे चुकीचं आपण बोललोय, तर योग्य कसं बोलायचंय त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत, म्हणजे ही शुद्ध आहे. सूत्रसंचालकाची ओळख ही भाषेवरून ठरत असते. मग सूत्रसंचालकाचे शब्द, त्याचे उच्चार, त्याचे अगदी बॉडी लँग्वेज ही खरं तर सूत्रसंचालकाची भाषा ठरवत असते. मग मित्रांनो, गावठी भाषा म्हणजे नेमकं काय हे आता आपण समजावून घेणार आहोत. आता आपण शुद्ध भाषा पाहिली, आता गावठी भाषा म्हणजे काय. गावठी भाषा म्हणजे अतिस्थानिक बोली, व्याकरणाची काळजी नसलेली आणि व्यासपीठाची प्रतिष्ठा कमी करणारी, ती म्हणजे गावठी भाषा. गावठी म्हणजे त्या ठिकाणचं मी आपल्याला सांगेल की तुमची जी बोली भाषा ती देखील चांगली असू शकते, परंतु गावठी भाषा ही बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच अंशी, काही ठिकाणी गावठी भाषा ही व्याकरण दृष्ट्या नसते, तर ती सूत्रसंचालनामध्ये वापरायची नसते. मग आपण ती टाळावं कसं या ठिकाणी मी उदाहरण देतोय. आता आपला पाहुणा येतोय, जोरात टाळ्या वाजवार, हे वाक्य मित्रमैत्रिणींसाठी ठीक आहे, पण व्यासपीठावरती मित्रांनो हे वाक्य ठीक नाही. मग तुम्ही नेमकी कोणती भाषा वापरायची, तर या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की सोप्या, शुद्ध भाषेत थोडा स्थानिक गोडवा असणारी. मग यासाठी मी तुम्हाला उदाहरण देईल की आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि कार्यक्षम पाहुण्यांचं स्वागत करताना आपण टाळ्यांचा कडकडाट करूया. मित्रांनो, हे वाक्य शुद्ध आहे, सोपं आहे आणि ते सगळ्यांना समजणारं, उमजणारं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. तर पुढील कार्यक्रमानुसार भाषेचा स्तर सूत्रसंचालकाने किंवा भाषण करणाऱ्या व्यक्तीनं कसा बदलावा हे महत्वाचं आहे. तर शालेय कार्यक्रम असतील किंवा शासकीय कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी पूर्ण शुद्ध भाषाच असणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले मान्यवर, हे जे मी उदाहरण या ठिकाणी देतोय तर तुम्ही ते व्यवस्थित समजावून घ्या. पुढील कार्यक्रम असेल की गावचे सामाजिक कार्यक्रम असतील विविध, किंवा जत्रा असेल, कुस्त्यांचा फड असेल, तर या ठिकाणी शुद्ध आणि थोडी आपुलकीची भाषा सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी वापरावी. मग आपल्या गावच्या मातीशी नाळ जुळलेला हा कार्यक्रम पहा, शुद्ध आहे आणि मातीशी नाळ म्हणजे त्या ठिकाणची असलेली भाषेचा सुद्धा योग्य वापर करून ती शुद्ध भाषेमध्ये गावठी प्लस शुद्ध याचं कॉम्बिनेशन करून पहा, त्या गावातला असलेला जो कार्यक्रम आहे तर या ठिकाणी दोन्ही भाषेचा अचूक वापर व्याकरणदृष्ट्या करत एक चांगलं वाक्य, प्रभावीपणे वाक्य त्या ठिकाणी होतंय की ते उपस्थितांना ऐकताना देखील अतिशय छान वाटेल. मग लग्न समारंभामध्ये त्या ठिकाणी कोणती भाषा वापरावी. लग्न समारंभाचं सूत्रसंचालन खरं तर हा मंगल क्षण असतो, पवित्र क्षण असतो, तर त्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असताना किंवा संबंधित मान्यवरांनी पाहुण्यांचं स्वागत करताना, शुभेच्छा देताना, आशीर्वाद देताना त्या ठिकाणी सौम्य, मधुर आणि भावनिक भाषा त्या ठिकाणी वापरा.
उदाहरणार्थ 2 कुटुंबांना एकत्र आणणाऱ्या या मंगल क्षणाची आपण साक्षीदार आहोत. पहा, पुढील जास्त शुद्ध भाषा वापरल्याचं नुकसान काय होतं. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपण गावठी जी भाषा आहे की ती व्याकरणदृष्ट्या काही शब्द एकदम आपुलकीचे असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण त्या ठिकाणी ते शब्द वापरले नाहीत आणि जास्तीत जास्त शुद्ध शब्द वापरत गेलो तर नुकसान काय होतं तर ते पहा. फार क्लिष्ट शब्द वापरले तर प्रेक्षक कंटाळून जातात. निवेदक आणि प्रेक्षकात एक खूप मोठं अंतर तयार होतं. जे निवेदक आणि प्रेक्षक हे खरं तर सेतू असतो आणि तो सेतू बांधण्याचं काम तो बोलणारा निवेदक करत असतो. तर क्लिष्ट जडजड शब्द अवघड शब्द जर वापरले तर प्रेक्षक कंटाळतात. प्रेक्षकांना तो कार्यक्रम काय आहे हे समजत नाही. मग अतिशुद्ध उदाहरण कोणतं पहा. समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वांनी सज्ज व्हावे. पहा, मग सुधारित काय असेल. सुधारित हे जे वाक्य आहे ते कसे असेल. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण सर्वांनी सज्ज होऊया. पहा, सुधारित वाक्य. 6 जास्त गावठी भाषा वापरल्याचं नुकसान आता काय होतंय की अतिशुद्ध असल्याचं नुकसान. आता जास्त गावठी भाषा तुमच्या सूत्रसंचालन आलं तर काय होईल की त्या कार्यक्रमाची प्रतिष्ठा कमी होईल. आयोजक नाराज होतात. निवेदकाची प्रतिमा बिघडते. मग निवेदकाची भाषा ही त्याची शिस्त दाखवते. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. मग सुवर्ण मध्य यातला काय असेल. जशी भाषा तुम्ही आदरानं एखाद्या ज्येष्ठाशी बोलता तशीच भाषा तुमच्या सूत्रसंचालनात वापरा. मी जाता जाता आपल्या सर्वांना सांगेल की सूत्रसंचालनात भाषा ही शोभा असते. हे आपण लक्षात घ्या. शुद्धतेत सौंदर्य आणि सोपेपणात आपुलकी असली की ते निवेदन मित्रांनो प्रभावी होत असते. थोडक्यातच मी आपल्याला जाता जाता सांगेल की सूत्रसंचालनात शुद्ध आणि सोपी भाषा प्लस ती प्रसंगानुरूप भाषा सूत्रसंचालकाने वापरावी. फक्त शुद्ध किंवा फक्त गावठी दोन्ही टोकाच्या भूमिका ह्या चुकीच्या ठरत असतात. हे देखील सूत्रसंचालकाने लक्षात घ्या. मग तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनामध्ये शुद्ध सोपी प्रसंगानुरूप भाषा त्या ठिकाणी वापरा. धन्यवाद मित्रांनो. अत्यंत उपयुक्त आणि मार्मिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. अत्यंत अभ्यासपूर्ण मी व्हिडिओ तयार करण्याचं काम करत असतो. तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचंय तर कोणत्याही प्रशिक्षकाची तुम्हाला गरज नाही. कुठे क्लासला जायची गरज नाही. कुठे दूर शहरामध्ये जाऊन सूत्रसंचालन शिकण्याची गरज नाही. फक्त एकमेव मराठी YouTube चॅनल आहे जो गेली 3 वर्ष सातत्यानं सूत्रसंचालन शिकवत आहे. एकही रुपया न घेता संपूर्ण घटक सूत्रसंचालनाचे जे तुम्ही आजपर्यंत पाहिलेले नाहीत, आजपर्यंत ऐकलेले नाहीत आणि आजपर्यंत कोणीही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही असे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ सर्व पहा आणि सर्व व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला सूत्रसंचालनाबाबत कोणतीही अडचण येणार नाही. कोणतंही पुस्तक पाहणार नाही. त्यासाठी मित्रांनो फक्त एकच मी सांगेल की तुम्ही निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतरच मला शंका विचारा. तुमच्या अडचणी विचारा. तुम्ही काय करताय 1 ते 2 व्हिडिओ पाहताय आणि मला तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न शंका की सूत्रसंचालन शिकायचं हे तुम्ही मला विचारता. तर असं न करता जवळजवळ 2400 व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहेत. ते सर्व व्हिडिओचे पारायण करा. तुम्ही उत्कृष्ट निवेदक व्हाल याची 100% हमी देतो. कारण या YouTube चॅनल निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो निवेदक घडलेले आहेत आणि त्याचे साक्षीदार पुरावे माझ्याजवळ आहेत. तुम्ही देखील आदर्श निवेदक व्हा एवढीच माझी अपेक्षा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.